की SRE मोहीम निवडणूक आयोगामार्फत पूर्ण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्यामध्ये BLO म्हणून बूथ लेवल ऑफिसर शिक्षकांना नेमलेला आहे आणि त्यांना 2 महिने कार्यमुक्त करून हे काम करून घेत आहेत. म्हणजे हे काम एक सरकार जबरदस्तीने करून घेत आहे. यासाठी एक त्रयस्थ यंत्रणा राबवल्या कर्तव्य असतं त्यांना की त्यासाठी गावातले प्रतिनिधी होते किंवा इतर जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना ते फॉर्म घेऊन त्या मतदारापर्यंत जाऊन त्यांची सही घेऊन ते शासनाकडे जमा करून ते काम करता असतं. पण काय की शासनाचं प्रत्येक वेळी शिक्षकांनीच काम, जनगणना शिक्षकांनीच करावी, BLOचं काम शिक्षकांनीच करावे, कोणताही सर्वे कुत्रे मोजा काही मोजा काही करा शिक्षकांनीच करावं. मग प्रत्येक वेळी हा शिक्षक दिसतोय, पण ज्यावेळी आज काल एका शिक्षकाला मारहाण झाली ते मात्र दिसत नाही की त्याला प्रोटेक्शन नाही, त्याला काही नाही. SREच्या कामाला जर शिक्षकाला मारहाण झाली असेल तर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा साधा फोन सुद्धा करून चौकशी केलेली नाही की तहसीलदारांनी तिथे क्विक ऍक्शन घ्यायला पाहिजे होती, ती झालेली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या मध्ये आणि BLOचं काम करणारे SRचं काम जे करायला त्यांच्यामध्ये सुद्धा खूप भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्याकडून हे जर काम काढून घेतलं तर ते शिक्षणदानाचं पवित्र काम होईल आणि जेणेकरून आज 2-2 महिने गेल्यामुळे त्यांच्या वर्गाचं काय किंवा ज्यावेळी सरकारनं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की यांना कार्यमुक्त करा, पण त्यावेळी काही त्रयस्थ याच्यामधले यंत्रणेमधले काही शिक्षक किंवा अतिरिक्त झालेले कुठल्याही म्हणजे मानधन तत्वावर काही शिक्षक त्या शाळेवर देणं गरजेचं होतं. आज शिक्षक एक शिक्षक 2-2, 3-3 वर्ग घेतोय. माझ्या मिसेसचं ट्रेनिंग झालंय. आता काही कालावधी राहिलेला आहे. मतदाराचा जो मतदानाचा आपण म्हणताय SRचं काम नको, पण यामुळे काय होणार आहे की मतदाराचा मतदानाचा हक्क वंचित होणार आहे. मग आपण ट्रेनिंग वेळीच काय याला विरोध केला? ट्रेनिंग वेळी विरोध केला, सर्व संघटनांनी सुद्धा विरोध केला की आत्ताच नुकतीच शाळा सुरू झालेली आहे. पण त्यांनी सांगितले की लोकप्रतिनिधी 1950 कलम 29 आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याचं पत्रक आहे. फौजदारी गुन्ह्याच्या भीतीने आपण SRचं काम चालू केले का? आता जर कामच नाही केलं तर या लोकांच्यावर आता महिला असतील किंवा शिक्षक असतील फौजदारी गुन्हा दाखल होणार म्हणल्यानंतर सरकारी मॅडम नोकरी जाणार आणि ज्यासाठी आता आम्ही काम करतोय सरकारी नोकरी गेल्यानंतर आम्ही काय करायचं आणि याच्यासाठी हा त्यांनी एक अस्त्र बाहेर काढलं आणि दडपशाहीने हे काम आमच्याकडे करून घेतलं. आता आपल्याला फौजदारी गुन्हा दाखल होणार या भीतीने आपण कामाला सुरुवात केली, पण आता नको म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आज मोर्चा काढला, मग परत तुम्हाला फौजदारी गुन्हा दाखल होण्याची भीती नाही का? आता या ठिकाणी बघितलं आम्ही की ज्यावेळी त्यांनी काम आम्ही घेतलं त्या काम आमचे लोक करत होते. आज परवा त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुद्धा म्हणजे आम्हाला एवढं प्रोटेक्शन सुद्धा नाही, तर मग काम करून काय उपयोग आहे? पण आज आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला, SRला विरोध आहे, TETला विरोध आहे. आता होणाऱ्या फौजदारी गुन्ह्यावरची भीती वाटत नाही? ज्यावेळेस पूर्ण आपण सगळेच लोक एकत्र येऊन की आमच्या एका शिक्षकाला बंधूला मारहाण केल्यानंतर जर सरकार किंवा आमचे जिल्हाधिकारी दखल घेत नसतील तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जर आता आम्ही असं ठरवलेलंच आहे की आम्ही सर्वांनी मोर्चा काढलेला आहे. जर आमच्यावर कोणतीही कारवाई करत असतील तर करू द्यात, पण आम्ही आता त्या कारवाईला भिणार नाही. आमच्यावर आता दडपशाहीचं त्यांनी जास्त उघडलेलं आहे ते त्यांनी जुगारून द्यावं किंवा आम्हाला सुद्धा त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आमच्या जीविताला धोका आहे तो त्यांनी मात्र त्यावर सुद्धा काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत किंवा त्यांना कामच आमच्याकडे करून घ्यायचं असेल तर काही आमच्याकडे सेवानिवृत्त झालेले शिक्षक किंवा काही मानधन तत्वावर शिक्षक नेमून त्या शाळेवर त्यांनी ती द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांचं कामकाज चालेल.